श्री गुरुचरित्र अध्याय 14 श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अति विषय खा एक चित्त परियसा जय जय अजी योगीश्वरा सिद्ध मूर्ती ज्ञान सागरा पुढील चरित्र विस्तारात ज्ञान होय आम्हासे उदर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रति ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याची भोवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न झाले परियसा तया साय देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकून श्री गुरुचे वचन साय देव विप्रकरी नमन माथा ठेवणी चरणी नमस्कारी झाला पुन्हा पुन्हा तुझे महिमा वर्णाव्यासी शक्ती कैची आंबासी मागे नाही का आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणावचनी सेवा करितो द्वार यवनी महाक्रूर असे प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करितो जे जीवेसी याची कारणे आम्हासी बोलावी तसे अजी जाता तया जवळी आपण निश्चय होई घेईल माझा प्राण भेटी झाली तुमचे चरण मरण कैचे आपण असे संतोष श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवी चिंता न करी म्हणून अभय सांडुनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषणी प्रिय भावे पुनरपी पाठविला आम्हापाशी जावे जोवरी तू परतोनी येसी असो आम्ही भुवनी तुवा आली संतोषोनी जाऊ आम्ही येथोनी तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वर लाधन निघे सायन देव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी कालांत यमजे सायवन दुष्ट परियसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता झाला विमुख होनी गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनीषी गुरु सिद्धार्थ से कोप आली आवळंबयासी के स्पर्श अग्रेसी श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूर दुष्ट गरुडाची या पिलियांसी सर्पतो कवणे परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची काय एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय जासी कली काळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्याचे कैचे भय दारुण काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय कै जासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा होय जासी यमाचे भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होनी परियसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तैवेळी स्मरण झाले तैवेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा येते पाचारिले कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रीभूषण देवनी निरोप दे तो ही वेळी संतोषोनी द्विजवर आला ग्राम वेग वक्त्र गंगा तिरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखून या श्री गुरुसी नमन करीतो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत अत्यंत संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासी ती दक्षिण देशा जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रे ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरण विन देखा राहू न शके एक क्षण एका संसार सागरा इतका तुझी देखा कृपा सिंधू भक्त वत्सल तुझी ख्याती आम्हा सोडले काय नीती सवे येऊन निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषोनी विनयसी श्री गुरु म्हणती तये वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी पुन्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता सार सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेवी ती मस्तके भाक देती तये वेळी समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात ऐसे वैजनाथ तेथे राहिले गुरु गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावे असी होते शिष्य बहुवसी त्यांसी कोठे ठेविले इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासनम सायन देववर प्रदानम नाम चतुर्दशोध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।